श्री एम राजकुमार, पुलिस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, प्राचार्य श्री विजय चौहान, अपर पुलिस अधीक्षक श्री गौहर हसन, उपप्राचार्य श्रीमती पाटिल मैडम, इथे उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक, त्यांचे कुटुंब, मीडियाचे आमचे मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी देशातली सर्वात खडतर पैकी एक असा 9 महिन्याचा पोलीस प्रशिक्षण संपवून आज ज्यांच्या पासिंग आउट परेड होत आहे असे 13 से 25 आपले प्रशिक्षणार्थी, त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतोय। काल आपण इथे एक नवयुवक, एक तरुण म्हणून या कॅम्पस मध्ये आला होता। आता एक अत्यंत जबाबदार आणि अत्यंत शिस्तप्रिय तसेच शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर तयार झालेले देशाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवा करणारे पोलीस म्हणून इथून बाहेर पडतात। ही जी यात्रा आहे, जर्नी आहे, आपण सगळे यातून गेलेले आहोत, आपल्याला माहित आहे। हे आपलं आयुष्य बदलवणारा आणि आपल्याला एक वेगळा आपल्याला व्यक्तिमत्व देणारा अशी ही आपलं प्रशिक्षण असते आणि यामध्ये आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या रीतीने पूर्ण ट्रेनिंग पार पाडलेलं आहे। त्यातून आता प्राचार्य साहेब म्हणत होते त्यामध्ये आपण कायद्यापासून सायबर क्राईम पासून बाकी जे नवीन आता बदल घडत आहेत त्याबद्दल सगळ्यांबद्दल आपल्याला प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। त्यातून शिकून आता आपण इथून बाहेर पडतात। आपण आता पोलीस दल मध्ये आता प्रशिक्षणार्थी होता, येथून युनिट मध्ये जाणार आहेत, तिथे आपण पोलीस म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहात। त्यासाठी आपण सर्वांचा मी अभिनंदन करतो आणि पोलीस दलामध्ये आपलं स्वागत सुद्धा करतो। जे आपण इथे शिकलेलं आहे तो फक्त इथपर्यंत शिकण्याचा नाही आहे, हे कृपया करून एक आपल्याला समजलं पाहिजे। इथे जे आपण शिकलेलं आहे ते आपल्याला एक आपली जो कॅरियर आहे, आपला जे कॅरियरचं बिल्डिंग आहे त्याचा फाउंडेशन इथे तयार झालेला आहे। बाहेरची परिस्थिती थोडी वेगळी असू शकतो कधी आपल्याला त्यामध्ये, पण ते जबाबदारी पार पाडताना जे इथे आपल्याला शिकविण्यात आलेलं आहे ती गोष्ट जे आपल्याला शिस्त बद्दल आपल्याला शिस्तप्रिय बनवण्यात आलेलं आहे ते सगळी गोष्ट आपल्याला आपले लक्षात ठेवायला पाहिजे। आपल्या खात्यामध्ये शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे। बाकी इतर खात्यामध्ये आणि आपल्या खात्यामध्ये हेच सर्वात मोठा डिफरन्स आहे। बाहेर ज्यावेळी बाकी सगळे एजन्सीज कडून जे काम होत नाही ते काम करायला आपल्याला पाठविला जातो। आपण एक शिस्तबद्ध खाता आहोत। पोलीस अंमलदार पासून डीजीपी पर्यंत आपण एकच खाकी युनिफॉर्म घालतो आणि आपण पूर्णपणे देशासाठी आणि समाजासाठी समर्पित होऊन
आपली कामगिरी बजावत राहतो. ही जी सीख आपल्याला इथे मिळालेली आहे त्याचा उपयोग बाहेर गेल्यानंतर लोकांच्या सेवा करण्यासाठी, लोकांना मदत पोहोचवण्यासाठी करायचा आहे. पूर्वीचा काल बदललेला आहे, ज्यावेळी पोलीस एक बल म्हणून बघितला जात होता. अजून बल आहे, आपण सगळे तंदुरुस्त आहात, फिजिकली फिट आहात, मेंटली अलर्ट आहात, इंटेलेक्च्युअली साऊंड आहात, पण जे आपला बल आहे त्याचा वापर लोकांची सेवा करण्यासाठी करायचा आहे. बाकी लोक पैसे खर्च करून, समय वेळ व्यय करून लोकांची सेवा करतात. हे आपण सर्वांचा सुदैव आहे की लोकांच्या सेवा करण्यासाठी आपल्याला पगार मिळतो. लोकांना मदत करून पुण्य कमावण्यासाठी आपल्याला पगार मिळतो. परमेश्वराचा हा जो कृपा आहे ते आपण लक्षात ठेवून बाहेर ज्यावेळी आता आपण समाजात जात आहात, आपण पोलीस स्टेशन मध्ये काम करणार, त्यावेळी कृपया करून जे कोणी आपल्या समोर येतोय त्याला मदत करायचा प्रयत्न करा. जे लोक पोलीस स्टेशन येत आहेत ते कोणी तिथे पार्क नाही आहे, कोणी फिरायला येत नाही, आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे काहीतरी त्यांना अडचण असेल, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम असेल आणि आपल्याकडे ट्रेनिंग आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, आपल्याकडे अधिकार आहे. याचा वापर तो जो सर्वसामान्य माणूस जो हैराण होऊन आलेला आहे त्याला मदत करण्यासाठी आहे. बरेच वेळ असा होऊ शकतो की ते त्यांच्या काम आपल्या खात्याचे थेट आपल्या खात्याशी निगडीत नसेल, तरी सुद्धा त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्याशी चांगला बोलणे, त्यांना सोलास देणे, हे जे आहे ते आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सगळे समाजाचे स्पेशली जे दुर्बल घटक आहेत त्यांच्या सेवक आहोत आणि आपल्याला त्यांना चांगली सेवा पुरवायची आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून आपली ड्युटी बजावली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त एक आणखी आपल्याला सांगू इच्छितो, आपण मागच्या 9 महिन्यात प्राचार्य साहेबांनी सांगितलं बऱ्यापैकी आपण शिकलेलं आहे, बरेच गोष्ट नवीन शिकलेला आहे, पण आताच्या युगमध्ये आपला लर्निंगचा जे प्रोसेस आहे, शिकण्याचे आपल्याला शिकणं बंद करता येत नाही. प्रत्येक दिवशी नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन गोष्टी येत आहेत, नवीन सिस्टम्स येत आहेत, तर आपल्याला रेग्युलरली अपडेट ठेवावे लागेल. आपल्याला वाचना शिकणं ही जी आहे ते इथे संपत नाही आहे. इथून आपल्याला आणखी जास्त जबाबदारीने जे आपल्याला आपला प्रोफेशनल कामासाठी उपयोगी आहे अशी गोष्ट शिकत राहायचं आहे, आपल्याला अपडेट करत राहायचं आहे आणि त्यातून समाजाला चांगली सेवा पुरवत राहायची आहे. परत शेवटी एकदा आपण सगळ्यांचा अभिनंदन करून तसेच आपली पुढची सेवासाठी आणि आपला पुढच्या कॅरियरसाठी मनापासून शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, आपण खूपच मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी